नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत IPS बिरदेव डोने यांची सक्सेस स्टोरी। असंभव कुछ भी नहीं, असंभव केवल एक शब्द है। ना घर ना लाईट, जिद्दीच्या जोरावर मेंढर चारणारा पोरगा आज IPS झाला। शहरापासून दूर गावाखेड्यातून आलेल्या तरुणांसाठी हा संघर्ष खूप मोठा असतो। प्रामाणिकपणे केलेला संघर्ष, प्रयत्नांमध्ये ठेवलेले सातत्य कधीच वाया जात नाही। बिरदेव सिद्धप्पा डोने यांनी हे सिद्ध करून दाखवले। UPSCचा निकाल लागला, त्यात बिरदेव उत्तीर्ण झाला। बिरदेवला निकाल कळाला तेव्हा तो मेंढी चारायला गेला होता। कोल्हापूरचा धनगर तरुण IPS झाल्याने सर्वांनाच आनंद झाला। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव सिद्धप्पा डोने याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला। आत्तापर्यंत आपण संघर्षाच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील। संघर्ष हा बिरदेव यांच्या पाचवीलाच पुजलेला। बिरदेव आणि त्याचा परिवार मेंढपाळीचा व्यवसाय करून गुजराणा करतात। विविध गावात भटकंती करणाऱ्या, मेंढरांना चारणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतून येऊन IPS होणे हे संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। बिरदेव यांनी UPSC परीक्षेत 551वा क्रमांक मिळवत IPS बनण्याचा प्रवास पूर्ण केला। बिरदेव यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता। त्यांनी याआधी 2दा परीक्षा दिली होती, पण त्यात त्यांना यश मिळाले नव्हतं। अखेर 3ऱ्या प्रयत्नात त्यांच्या कष्टाचं चीज झालं। वडिलांनी फेटा बांधून बिरदेवचं अभिनंदन केलं। आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, गावकऱ्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचंय, असं मेंढपाळ असलेल्या बिरदेवने ठरवलं होतं। मग IPS बनणं हे स्वप्न त्याने आखलं। यासाठी UPSC द्यायला सुरुवात केली। घरी अभ्यासाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे गावातील मराठी शाळेच्या वरांड्यामध्ये त्याने अभ्यास करायला सुरुवात केली। बालपणापासूनच हुशार असणाऱ्या बिरदेवचे वडिलोपार्जित मेंढपाळीचा व्यवसाय करतात। पण म्हणतात ना, पोराचे पाय पाळण्यात दिसतात, तसा बिरदेव बालपणापासूनच हुशार होता, परंतु त्याच्याकडे ना चांगलं घर होतं ना त्या घरात लाईटची व्यवस्था। पण परिस्थिती समोर हार मानत तो रडत बसला नाही। त्याने वरांड्यात बसून अभ्यास केला, मिळेल ते वाचत गेला। मेहनत आणि जिद्द बाळगणाऱ्या बिरदेवने 10वीच्या परीक्षेत मुरगुड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला। 12वीतही तो विज्ञान शाखेत अव्वल आला। यानंतर बिरदेवने पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं, पण अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याने नोकरीचा मार्ग न निवडता राजधानी दिल्ली गाठली। मिशन UPSC सुरू झालं। 2 प्रयत्नात त्याला अपयश आलं, पण जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या बळावर बिरदेवने अखेर मैदान मारलंच। बिरदेवने देशात 551 रँक पटकावून IPS पदाला गवसणी घातली। बिरदेवला हा निकाल त्याच्या एका पोलीस मित्राने सांगितला। त्यावेळी बिरदेव शिवारात मेंढर चारत होता। निकालाची बातमी पाहता पाहता अख्ख्या गावात पसरली आणि गावकऱ्यांना थेट रानात मेंढर घेऊन गेलेल्या बिरदेवला गाठलं आणि त्याचा सत्कार केला। 12वी शिकलेल्या बिरदेवच्या वडिलांनी आपल्या लेकासाठी पोटाला चिमटा लावला, पण पोराने त्याच्या संघर्षाचं खऱ्या अर्थाने चीज केलं। अतिशय गरीब आणि आर्थिक परिस्थितीत बिकट असलेल्या घरातून आलेल्या बिरदेवचं हे यश आयुष्यात काहीतरी मोठं करू पाहणाऱ्यांसाठी आणि MPSC UPSC सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे। आयुष्यभर संघर्षाचं जीवन जगणाऱ्या आणि भटकंती करणाऱ्या धनगर बांधवांसाठी बिरदेव एक उदाहरण बनलाय। मनात जिद्द, चिकाटी आणि मेहनत करायची प्रामाणिक तयारी असेल तर कुठलंच स्वप्न अशक्य नाही, हे बिरदेवने दाखवून दिलंय।